अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अखेर धक्कादायक आणि मोठा खुलासा झाला. आज बघा, रोहित पवार यांची पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पार पडलेली आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बघा, अजितदादा जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबतचा मोठा खुलासा डायरेक्टर रोहित पवारांनी आता करूनच टाकलेला आहे. सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे ती आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. आता सर्व अपडेट आपण तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहोत. बघा, अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाला, महाराष्ट्राचा एक वाघ रमला असं म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा बातम्या सुरुवातीला तर येत होत्या. त्यामध्ये सांगण्यात येऊ लागलं की 6 जण विमानात होते, मग 5 जण का सापडले याबाबत देखील सर्वांच्या मनात प्रश्न आहेत. पण बघा, ज्या विमानाचा अपघात झालाय त्या विमानात अजितदादा बसलेले होते का, की त्या विमानात अजितदादा बसलेच नव्हते याबाबतचे जे काही प्रश्न उपस्थित आहेत याचं पण उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. सर्व काही माहिती आता बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला, कारण की विमान अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा झालेला आहे आणि त्यात अजितदादांचा जो मृत्यू झाल्याचं बातमी कळाली. पण त्यानंतर पुन्हा नंतर असं समजायला लागलं, अशा बातम्या लगे व्हायरल व्हायला की अजितदादा जिवंतच आहेत, त्यांचा मृत्यू झालेला नाहीये. मग आता या मागचा मोठा खुलासा झालेला आहे. नेमकी खरी सत्यता काय आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती एकंदरीत जर विचार केला तर आता अजितदादांच्या विमान अपघाताबाबत समोर आलेले आहे. बघा, रोहित पवारांनी खूप मोठे आणि आता महत्त्वाचे मुद्दे पण काही मांडलेले आहेत आणि वेगवेगळे मुद्दे देखील आता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा आणि भयानक खुलासा देखील होऊ लागलेला आहे. महाराष्ट्रात मोठं घडणार. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता काही जणांकडून सांगण्यात पण येत होतं असं रोहित पवार म्हटलेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार अधिकच्या फ्यूल टँकमुळे ब्लॅक बॉक्स जळाल्याचा आता जे आहे ते काही ठिकाणी बातम्या अशा समोर येऊ लागलेल्या आहेत. पण आता हे खरंच आहे का याकडे पण लक्ष देणं गरजेचंच आहे. बघा, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत CID चौकशी मोठा तपास लागण्याची शक्यता आहे. मोठी माहिती समोर येण्याची शक्यता असून आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नेमकं काय घडलेलं आहे, अजित पवार खरंच जिवंत आहेत का, खरंच ते जर्मनीमध्ये आहेत का, बाहेर ते कोणत्या दुसऱ्या देशात आहेत का, याबाबत ज्या बातम्या येत आहेत त्याच्या मागची देखील काय सत्यता आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघण्याचं काम करत चला. बघा, दादांचं विमान अपघाताचं सर्व गूढ आता उकलणार आहे. उड्डाणातील तांत्रिक माहिती आता उपलब्ध होणार आहे. बघा, सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे उड्डाणातील तांत्रिक माहिती आता उपलब्ध होणार आहे आणि ही माहिती जर उपलब्ध झाली तर आणखीन एक मोठा तपास लवकरच लागू शकतो आणि याकडेच आता सर्वांचं लक्ष बघायला मिळत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झालाय त्या विमानामध्ये अजितदादा खरंच बसलेले होते का, की त्या विमानात अजितदादा बसलेच नव्हते, यामागचं खरं सत्य काय आहे, खरी माहिती काय आहे ते पण आता तुम्हाला दाखवतो. बघा, याबाबत देखील मोठमोठे खुलासे आता होऊ लागलेले आहेत. मोठी माहिती समोर येत असून जर तुम्ही ती माहिती ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. बघा, CID कडे देखील मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी तपास दिला होता. पहिल्याच दिवशी सांगितलं की याची चौकशी झालीच पाहिजे. त्यानंतर त्यांनी पत्र पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं होतं. त्यांच्या पत्राच्या माध्यमातून ज्या ती तपासाची काहीतरी वगैरे वेगवेगळी मागणी देखील आपल्याला बघायला मिळाली होती. म्हणजेच की सरकारकडून आता काही ना काही ऍक्शन घेण्यात आलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बघा, आता त्यातले त्यात मोठा तपास लवकरच होऊ शकतो. यंत्रणा आता कामाला लागल्याचं देखील हळूहळू दिसत आहे. रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर थोडासा वेग तपासाला आल्याचं दिसून येत आहे. काही ना काही तपास समोर येऊ लागलेले आहेत. त्यातील आता काही माहिती समोर आली ती म्हणजे उड्डाणातील तांत्रिक माहिती आता उपलब्ध होणार आहे. दादांच्या विमान अपघाताचं गूढ आता उकलणार का, आता सर्व गूढ आणि नेमकं कारण काय आहे सर्व समजणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर चला, नेमके काय खुलासे होत आहेत, अजितदादा खरंच जिवंत आहेत का, त्यातली त्यात विमानामध्ये खरंच 6 जण होते का, जर 6 जण होते तर विमानामध्ये 6 जण का दिसले नाही, 5 जणांचे मृतदेह आढळले, मग 6वा व्यक्ती नेमका कुठे गेला, तो 6वा व्यक्ती विमानात पडल्या तर तिथून उतरून उडी मारून तर कुठे गेला नाही ना, असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे. मग या मागची सत्यता आता आपण पाहणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा.
बघा आता महत्त्वाचं म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर अधिकच्या फ्यूल टँकमुळे ब्लॅक बॉक्स जळाला असल्याची एक माहिती मिळत आहे। ही सूत्रांकडून माहिती आलेली आहे। अजून यावर माहिती येणं बाकी आहे, पण बघा आता काही एक माहिती आपल्याला समोर येताना दिसत आहे। ब्लॅक बॉक्स संदर्भात ही मी शंका उपस्थित केली होती असं कोण म्हटलं तर रोहित पवार म्हटले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचं म्हणणं आहे की ब्लॅक बॉक्स संदर्भात मी शंका उपस्थित केलेली होती। काही दिवसापूर्वी रोहित पवार यांनी शंका उपस्थित केलेली होती की ब्लॅक बॉक्सचं असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, अशी कारणे समोर येतील आणि त्याच पद्धतीचे कारणे आलेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। रोहित पवारांनी जी शंका उपस्थित केलेली होती तशा पद्धतीनेच घडलं असल्याचं रोहित पवारांचं एक म्हणणं आपल्याला दिसून येत आहे। बघा आता वेगवेगळे खुलासे, वेगवेगळी माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। धक्कादायक खुलासा आता येत असून जर तुम्ही ती माहिती ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। बघा नेमकं आता काय समोर आलेलं आहे, ब्लॅक बॉक्स संदर्भात काय माहिती येते, त्यानंतर कोणते मोठे तपास लागत आहेत, अजितदादा खरंच जर्मनी या बाहेरच्या देशामध्ये आहेत का आणि ते खरंच जिवंत आहेत का, या मागचं देखील काय कारण आहे ते सर्व आपण बघणार आहोत। खरंच असं झालेलं आहे का ते पण तुम्हाला दाखवतो की उगाच काही बातम्या येतात ते पण तुम्हाला सांगणार असून आता फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा सर्वात मोठी माहिती समोर येऊ लागलेली आहे। विमानाचा ब्लॅक बॉक्स आता बंद ठेवता येत नाही, पण ब्लॅक बॉक्स बंद ठेवल्याने ब्लॅक बॉक्स जळून खराब झाल्यामुळे तो परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून विश्लेषण करून घेण्याच्या बातम्यांची चर्चा सुरू आहे। अचानक सुरू झालेल्या चर्चामुळे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात झाल्याचा संशय बळावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। आणि हा आता रोहित पवार यांचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे आणि असं म्हणणं हे रोहित पवार यांचं बघायला मिळत आहे। आता याबाबत इतरांची देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेतच, त्यातली त्यात मोठी धक्कादायक माहिती आणि खुलासा होऊ लागलेला आहे। बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। अपघाताच्या दुर्दैवी सद्यस्थितीला अपघाताला 20 दिवस उलटून गेल्यानंतरही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल ही आलेला नाहीये, म्हणजेच की सर्व नियमांचे उल्लंघन करत विमानाने चालवणाऱ्या VSR कंपनी विरोधात देखील काही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाहीये। परिणामी माझा संशय बळावत आहे। सोमवारी अचानक अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ठेवल्याचा अपघात ब्लॅक बॉक्स जळून खराब झाल्याची आणि खराब ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणाची परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याचे वृत्त समोर येत होते आणि येत आहेत। ही चर्चा आत्ताच का समोर आली? जाणीवपूर्वक समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी या बातम्या पसरविल्या जात आहेत का, असा प्रश्न देखील आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला। त्यांनी दिवसभर सुरू असलेल्या चर्चावरून मी व्यक्त केलेला घातपाताचा संशय बळवला आहे। आम्ही मात्र अपघात की घातपात याचे उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असेही रोहित पवार आमदार म्हटलेले आहेत। आणि रोहित पवारांचं स्पष्टपणे हे म्हणणं देखील आपल्याला दिसून येत आहे। बघा अजितदादा जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे याबाबतचा खुलासा करून रोहित पवारांनी टाकलेला आहे। मग ते काय म्हटले ते पुढे लगेच तुम्हाला दाखवणार असून फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि त्यातले त्यात विमानामध्ये जर 6 जण होते तर मग 5 जणांचे मृतदेह का सापडले, 6वा व्यक्ती नेमका कुठे गेला, तो तिथून पळून तर गेला नाही ना, तो व्यक्ती वाचला तर नाही ना, याबाबतची जी काय माहिती आहे ती पण तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आता तुम्हाला 100% मिळणार आहे। बघा पुढे काय माहिती आलेल्या माहितीनुसार आता विमानातील दोन्ही रेकॉर्डमधील डेटा रिकव्हरीचं काम सुरू झालंय। बघा सर्वात महत्त्वाची माहिती आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण म्हणू शकतो। बघा आलेल्या माहितीनुसार विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीचं अखेर काम सुरू बघायला मिळत आहे। ही एक महत्त्वाची बातमी म्हणावंच लागेल आणि हे होणं देखील गरजेचं आहे, म्हणजे कळेल की नेमकं काय कारण आहे, काय बिघाड झाला होता का, मग सगळी माहिती देखील समोर येऊ शकते आणि बऱ्यापैकी माहिती पण मिळू शकते। विमानातील आता दोन्ही रेकॉर्डर म्हणजे विमानामध्ये जे दोन्ही रेकॉर्डर असतात ना, त्या रेकॉर्डरचं काय सुरू आहे तर डेटा रिकव्हरीचं काम सुरू आहे। म्हणजे काय असतं, जे काय घडलेलं असतं, जे काय आधीचा डाटा असतो, जी माहिती असते, एक डाटा म्हणजे एकंदरीत म्हटलं तर माहिती जी असते ती रिकव्हरीचं म्हणजे आता जी आहे ती परत आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। जी आधीचीच माहिती होती पण इकडे तिकडे अपघातामुळे गेले असेल, काय झालं असेल तर त्याला आता परत आणण्याचं काम सुरू केलंय। म्हणजे आता काही ना काही माहिती त्या माध्यमातून मिळण्याची एक शक्यता आहे आणि याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एक सर्वात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी पण आपण म्हणू शकतो। बघा आता विमानातील दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान, नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती पण समोर आली। नागरी उड्डाण मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान झाल्याचं आता सांगण्यात येत आहे आणि ही एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती देखील आपण म्हणू शकतो। बघा त्यातले त्यात
20 तास थांबा, आता खुलासा करेन असं रोहित पवार काल परवा म्हटलेले होते आणि त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं आणि त्यांनी अखेर सर्वात मोठे खुलासे पण केल्याचं बघायला मिळत आहे. बघा आता नेमका सर्वात मोठा आणि महत्त्वाचा खुलासा त्यांच्याकडून काय झालेला आहे आता ते पण तुम्हाला मी सांगण्याचं काम करत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार जो विमानातील ब्लॅक बॉक्स आहे तो तर आता सापडलेला आहे आणि तो सापडणं पण खूपच गरजेचं होतं. पण बघा अजितदादांच्या विमान अपघाताबाबत प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता त्या विमानामध्ये अजितदादा बसलेच नव्हते, यामागची काहीतरी आता जी आहे ती माहिती व्हायरल होत आहे. मग त्यामागचं सत्य आता बघणार आहोत. मग अजितदादा त्या विमानात बसले नव्हते तर मग दुसऱ्या कोणत्या विमानात होते का आणि अजितदादा खरंच दुसऱ्या विमानात होते का, याबाबतच्या ज्या बातम्या व्हायरल होत आहेत याबाबतची आता सत्यता पण तुम्हाला मी दाखवणार आहे. क्लिअर माहिती तुम्हाला सांगणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही पाहत चला. बघा आता वेगवेगळी माहिती या ठिकाणी समोर येऊ लागलेली. अखेर जी माहिती समोर येत नव्हती ती पण आता समोर येते का असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता डायरेक्ट ब्लॅक बॉक्स बद्दल रोहित पवार मोठा खुलासा करणार असं रोहित पवारांनी काल परवा सांगितलं होतं आणि असं त्यांचं म्हणणं पण आपल्याला दिसून येत होतं. बघा आलेल्या माहितीनुसार जो ब्लॅक बॉक्स असतो सतीश ढगे यांनी सांगितलं की ब्लॅक बॉक्स हा अशा पद्धतीने बनवलेला असतो की तो 1100 डिग्री सेल्सिअस तापमान सलग, म्हणजे बघा जे 1100 डिग्री सेल्सिअसचं तापमान असतं ते तापमान 1 तास किंवा आणि 260 डिग्री सेल्सिअसचं ते तापमान असतं ते सलग 10 तास सहन करू शकतो असं सतीश ढगे म्हटलेले आहेत. त्यांना जरा या बाबतची माहिती असणार एक माणूस आहे, त्यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि त्यांना याबाबतचा बराच जे आहे ते अंदाज आढावा बराच असल्याचं देखील दिसून येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डेटा रिकव्हरी शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. जरी ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असेल तरी ब्रेड अँड बटर तंत्रज्ञानाद्वारे त्यातील मेमरी चिप्स काढून डेटा वाचवता येतो. त्यांनी एअर इंडिया 2025 आणि ॲमेझॉन जंगलातील अपघातांची उदाहरणे देऊन सांगितलं की अत्यंत कठीण परिस्थितीत डेटा रिकव्हर होतो असं पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि या मागचं त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितल्याचं देखील दिसून येत आहे. आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण बघा त्यांनी शंका पण उपस्थित केली. आता त्यांचं म्हणणं काय आहे ते पण बघूया. जर कोणी म्हणत असेल की तापमानामुळे ब्लॅक बॉक्समधील डेटा करप्ट झाला किंवा तो जळून गेला तर यात नक्कीच काहीतरी काळंबेर आहे अशी शंका देखील आता जी आहे ती त्यांनी उपस्थित केलेली आहे. म्हणजे सतीश ढगे यांनी अशा प्रकारची शंका उपस्थित केल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे. बघा आता त्यातले त्यात इकडे राऊत यांनी देखील आपल्या जी आहे ती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. संजय राऊत जे आहेत ते त्यांचं देखील काय सांगणं आपण बघतच आहोत. बघा आलेल्या माहितीनुसार अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे. जर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याबद्दल संशय असेल आणि त्यांचा सरकारी तपासावर विश्वास नसेल तर त्यांनी पुढाकार घेणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र आणि देशातील हे एक महत्त्वाचे आणि मोठे कुटुंब आहे. अशा वेळी जर त्यांनी एखाद्या स्वतंत्र एजन्सीमार्फत सत्य शोधण्याचा किंवा माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं संजय राऊत खासदार यांचं म्हणणं बघायला मिळत आहे. पण बघा आता मोठा खुलासा होऊ लागलेला आहे. अजित पवार खरंच जिवंत आहेत का? आणि जी बातमी आलेली होती त्याला काही तासात लाखो लोकांनी बघितलं होतं. ती बातमी काय होती तर बारामतीचा वाघ जिवंतच आहे. बारामतीचा वाघ जर्मनीमध्ये आहे आणि जर्मन व्यक्तीने अजितदादांना बघितलं आहे अशा प्रकारचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्यातली त्यात काही कमेंट अशा येत होत्या की त्या विमानामध्ये अजितदादा बसलेच नव्हते, अजितदादा दुसऱ्याच कोणत्या तरी विमानात होते. त्या विमानात जे काही लोक होते ते लोक डुप्लिकेट म्हणजे दुसऱ्या डुप्लिकेट बॉड्या असल्याचं काही जण लोक म्हणू लागले. पण बघा हे अशा ज्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत मग यामुळे लोकांना एक तस काहीच समजत आहे. मग एक खरं हेच आहे की खरं ते आहे, मग नेमकं खरं कोणतं समजायचं असा प्रश्न नागरिकांच्या मनात येतो. पण आता यामागची सर्व सत्यता मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही लक्षपूर्वक माहिती बघण्यासाठी आता राहिलेला 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ पाहत चला. बघा आता पहिला प्रश्न, अजितदादा खरंच जिवंत आहेत का? बघा याबाबत रोहित पवारांनी खुलासा केला मागच्या 5-6 दिवसापूर्वी. आता एक रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली, ही माहीतच असेल. त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठमोठे मुद्दे हे रोहित पवार आमदार यांनी मांडलेले होते. त्यातच त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर अजितदादा आले तर लगेच मी त्यांना घट्ट मिठी मारेल असं कोण म्हटलं तर रोहित पवार म्हटले. तर बघा आलेल्या माहितीनुसार आणि रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पण आता याबाबत स्पष्ट माहिती सांगितलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे तर बघा रोहित पवार म्हटलेले आहेत की अजितदादा यांच्या अपघाताचा तपास लागलाच पाहिजे, तपास हा व्यवस्थित लागणं गरजेचं आहे असं म्हणणं रोहित पवारांचं आहे. त्यातले त्यात आता हा तपास ते खासगी संस्थेकडून कोणत्या तरी याच्या एजन्सी माध्यमातून देखील करून घेणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण बघा महत्त्वाचं म्हणजे अजितदादा खरंच जिवंत आहेत का, त्यांचा मृत्यू झालेला नाही का, याबाबतचे जे प्रश्न
आता लोकांच्या मनात उपस्थित आहेत या प्रश्नाचं पण त्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर विमानामध्ये 6 जण होते तर 5 जणांचेच मृतदेह का आढळले, मग आता 6वा व्यक्ती कुठं गेला याचं पण उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर विमानामध्ये अजितदादा बसले नव्हते का यामागची पण काय माहिती आहे ती पण आता तुम्हाला मी सांगून टाकतो. बघा आता सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. पहिला प्रश्न तुमचा मनात असेल 6वा व्यक्ती कुठे गेला, तर बघा आता 6 व्यक्ती असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाहीये असं देखील केंद्रीय माहिती पण समोर आलेली होती. त्यामुळे याकडे लक्ष देणं सध्या गरजेचं नाहीये. विमानात फक्त 5च जण होते. 6वा व्यक्ती असल्याचं कुठेही काहीही आता दिसून आलेलं नाही आणि याचा कोणताही पुरावा नाहीये ही देखील गोष्ट आता सर्वांनी लक्षात घ्यावी. याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. त्यानंतर तुमच्या मनात दुसरा प्रश्न आहे अजितदादा खरंच बाहेर कोणत्या देशात आहेत का, तर ते बाहेर कोणत्याच देशात नाही हे लक्षात घ्या. तिसरा प्रश्न अजित पवारांचा मृत्यू झालाय खरंच का, की अजितदादा खरंच जिवंत आहेत, तर या मागचं सत्य तुम्हाला सांगतो. आता बघा कोणत्याही बातम्याकडे लक्ष देऊ नका. खरी बातमी म्हणजे अजितदादा जिवंत नाहीयेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे पण रोहित पवारांनी पण स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात घेण्याचं काम तुम्ही करत चला जेणेकरून आता तुम्हाला पण व्यवस्थित सर्व काही कळून जाईल. तर बघा अशा प्रकारची अपडेट आपण बघण्याचं काम केलेलं आहे. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.